तिवसा तालुक्यातील कुर्हा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वर्रा येथील भारतीय कम्युनिस्ट पार्टी शाखेच्या कार्यालयावर 1 जानेवारी 2022 रोजी गावातील काही समाजकंटकांनी जागेच्या वादातून हल्ला चढवून कार्यालयाची तोडफोड केली। तसेच शाखा सचिव सुरेश राऊत यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली। प्राप्त माहितीनुसार वर्रा येथील भारतीय कम्युनिस्ट पक्ष शाखा कार्यालयाकरिता सन 1997 साली स्वर्गीय गोपाळराव बळीराम उमप यांनी जागा दिली होती व सन 1998 साली 12x12 स्क्वेअर फूट जागेवर भाकपचे शाखा कार्यालय बांधण्यात आले। त्यानंतर सन 2019 मध्ये ही संपूर्ण जागा अतुल उमप यांनी विकत घेऊन सदरचे कार्यालय तेथून हटविण्याकरिता कोर्टामार्फत नोटीस दिल्या व प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट केले। हे प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट असताना गैर अर्जदारांनी बळजबरीने जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत कार्यालयाची तोडफोड केली व भाकप शाखा वर्राचे सचिव सुरेश राऊत यांनी गैर अर्जदाराला याबाबत विचारणा केली असता त्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे। त्यावरून अतुल उमप, हिरालाल उमप, प्रशांत लोखंडे, राजेंद्र गहुकर या गैर अर्जदाराविरुद्ध घटनेची रीतसर तक्रार भाकपचे शाखा सचिव सुरेश राऊत यांनी 1 जानेवारी 2022 रोजी कुर्हा पोलीस स्टेशनला दिली। तक्रार देऊन 1 महिन्याचा अवधी उलटला असताना सुद्धा अद्यापपर्यंत त्या समाजकंटकांवर कोणतीही कारवाई झाली नाही। जर भाकप शाखा कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर त्वरित कारवाई करून त्यांना अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा शाखेचे सचिव सुरेश राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिला आहे। हे 1 जानेवारीला या समाजकंटकांनी या कार्यालयावर हल्ला केला आणि भिंतसुद्धा पाडली आणि ह्या दरवाजासोबत पाडलं। ही वर्रा येथील दानशूर कामरेड गोपाळराव बळीरामजी उमप यांनी दिलेली खाली जागेवरील 1997 ते 98 मध्ये बांधण्यात आलेली हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालय आहे। या लोकांनी बळजबरीनं गुंडगर्दी करून याच्यावर हल्ला चढवला आणि ज्या वेळेस आम्ही त्यांच्या समोर जायला लागलो तर त्यांनी म्हटले की आम्हाला तुम्हाला लाल केल्याशिवाय सोडणार नाही, जीव मारण्याच्या धमक्यासुद्धा दिल्या। शेवटी मग मी त्यांच्यासमोर न जाता सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट दिला आणि रिपोर्ट देऊन जवळजवळ 1 जानेवारीलाच रिपोर्ट दिला। 1 जानेवारीलाच हा हल्ला झाला। रामचंद्र मुंदाणे, विदर्भ न्यूज, तिवसा।